आज आपण अधिक मासाविषयी जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 17 मे ते 15 जून या कालावधीला अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हणतात. हा मास धार्मिक व आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा मानला गेलेला काळ आहे व या काळात जे काही चांगले कर्म करू ते दुपटीने मिळते. हिंदू पंचांगानुसार एकच चंद्रमा 2 वेळेला येतो, तेव्हा पहिला मास हा अधिक मास व दुसऱ्या मासाला शुद्ध मास असेही म्हणतात. चंद्र व सूर्य यांच्यात संतुलन राखण्यासाठी 3 वर्षांनी एकदा हा अधिक मास येतो. हा महिना विष्णूला समर्पित करतात. म्हणजेच काय तर विष्णूची उपासना करायची. विष्णू सहस्रनाम म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, तसेच गोमातेची सेवा करायची, दान करायचे, जप करायचे, दीपदान व वस्त्रदान याला अधिक महत्त्व आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. जगन्नाथपुरी येथे भेट देणे शुभ मानले जाते. ते शक्य नसल्यास जवळच्या तीर्थस्थानी भेट देणे, स्नान केले तरी चालते. या महिन्यात इतर शुभ कार्य करत नाही, कारण हा महिना अधिक असून यात केलेले कार्य जास्त लाभदायी ठरत नाही. असे म्हणतात, ज्या घरी मुलगी त्या घरी येतो गोविंदासारखा जावई. गोविंद म्हणजेच नारायण, नारायण म्हणजेच विष्णू. विष्णूला जावई म्हणून संबोधले आहे. जावयाला ताट, अनारसे, तांब्याचा किंवा चांदीचा दिवा, नवीन कपडे दान करावे. ताटात अनारसे किंवा बत्तासे किंवा खारीक, तेही 33 या स्वरूपात द्यावे. 33 आकड्याला फार महत्त्व आहे. तसेच भातचा हा 100 ब्राह्मणांच्या बरोबरीने मानला जातो. त्यामुळे भाच्यालाही मान देऊन त्याची पूजा केली जाते. एकूणच काय तर या महिन्यात सर्वात जास्त महत्त्व हे पूजापाठ करणे, नामस्मरण करणे, चिंतन, ध्यान, स्व-अध्ययन करणे हे चांगले मानले जाते. एक महत्त्वाचे म्हणजे जेवढे जमेल तेवढे त्याने करावे, परंतु या महिन्यात काय करू नये किंवा काय करावे व ते कर्मरूपाने जास्त पटीने मिळते म्हणून या गोष्टी नक्की कराव्या. काय तर सात्विक भोजन, एखाद्या गरजूला कपडे किंवा अन्नदान, तसेच कोणालाही आनंद मिळेल असे कार्य, सत्य बोलणे, पाहुण्यांचे हसून स्वागत करावे, मन प्रसन्न ठेवावे, जेणेकरून सर्व देवही आपल्यावर प्रसन्न राहतील व देवांची कृपा आपल्यावर कायम राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करा व अशा अजून व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.